बीड तालुक्यात वीज लोड शेडिंगचा प्रश्न ऐरणीवर. रविवारपर्यंत लोड शेडिंग बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा. बीड तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या इमर्जन्सी लोड शेडिंगमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिसरातील तब्बल 210 पेक्षा अधिक गाव, वाडी, वस्ती आणि तंड्यावर संध्याकाळच्या वेळेत वीज उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. इमर्जन्सी लोड शेडिंगचा फटका फक्त गावकऱ्यांच्याच नागरिकांनाच का, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. शेती, घरगुती कामे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान रविवारपर्यंत हे लोड शेडिंग तात्काळ थांबवावे, अन्यथा सोमवारपासून सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धनंजय गुंदेकर यांनी दिला आहे. वीज वितरण कंपनी आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे आता बीड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही बीडच्या विभागीय कार्यालयामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी येऊन सन्माननीय कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले की ही जी रात्रीची इमर्जन्सी लोड शेडिंग आहे ती बंद करण्यात यावी. जर त्यांनी सोमवारपर्यंत ही लोड शेडिंग बंद केली नाही तर सोमवारी या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही सर्व गावकऱ्यांनी निवेदन देऊन केलेला आहे. सध्या लाईट 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत जाती आणि ही लाईट गेल्यानंतर शेतकऱ्यांनी संध्याकाळी शेतातून काम करून घरी यायचं, स्वयंपाक करायचा का त्या लाईटीची वाट बघायची, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का तिथं लाईटीची वाट बघायची. यासोबतच इचुकाड्याचा विषय आहे, साप निघालेत, त्याच्यामध्ये इंगळ्या निघाल्यात, विंचू निघायला लागलेत. हे जे प्रकार आहेत ते थांबले जावेत आणि लाईट सुरळीत करण्यात यावी. ज्या गावात चालू आहे त्या गावात चालूच राहून द्यावी, मात्र ज्या गावात बंद आहे त्या गावातील लाईट सुरू करावी अशी मागणी आम्ही ते केली आहे.